एलिमेंटरी व इंटरमिजिएट ग्रेड परीक्षा. संकल्पचित्र मार्गदर्शक सूचना. संकल्पचित्र काढताना विद्यार्थ्यांनी पुढील गोष्टी लक्षात घ्याव्या. 1. दिलेल्या कागदाच्या मध्यभागी दिलेल्या मापाचे चित्र काढावे. 2. चित्रासाठी दिलेले घटक आकार शक्यतो मोठे व एकमेकांना अंशतः आच्छादणारे काढावेत. त्यामुळे मूळ आकार विभागले जाऊन त्यातूनच नवीन आकार निर्माण होतात व संकल्पचित्र अधिक आकर्षक बनते. 3. संकल्पचित्रातील घटकांची एकाच ठिकाणी अतिशय दाटी होऊन दुसरीकडे खूपच जागा रिकामी राहणार नाही याची काळजी घ्यावी. असे झाल्यास चित्राचा तोल ढळेल. चित्रातील आकार विषम असले तरीही तोल साधला गेला पाहिजे. 4. प्रश्नपत्रिकेत जे घटक आकार दिलेले असतात तेवढेच नेमके काढावेत. त्यातला एखादा आकार कमी करू नका. तसेच त्यात एखाद्या आकाराची स्वतःहून भरही घालू नका. 5. चित्रातील वक्ररेषा व सरळ रेषा नेहमी शेवटी काढाव्यात. कारण चित्रातील इतर आकार काढल्यावर चित्रात जेथे मोकळी जागा सुटली आहे असे वाटत असेल तर त्या ठिकाणी या रेषा काढून चित्रातील तोल सावरता येतो. 6. संकल्पचित्रात आच्छादित पद्धतीने रेखाटन केल्यामुळे अनेक आकार निर्माण होतात. यास्तव रंगवताना एकच रंग नजीकच्या आकारात येणार नाही याची खबरदारी घ्यावी. 7. संकल्पचित्राच्या रंगकामात चित्राला शक्यतो बाह्यरेषा देऊ नका. 8. एलिमेंटरी परीक्षेत काही वेळा ट्रेसिंग पेपरचा उपयोग करून संकल्पचित्र करण्यास सांगतात. यासाठी एलिमेंटरीच्या विद्यार्थ्यांना देखील अनुरेखनाची माहिती असणे आवश्यक आहे. संकल्पचित्राच्या रंगकामाबाबत सूचना. 1. रंगकाम करताना चित्राचा एखादा भाग ओला असल्यास त्याच्या शेजारचा भाग रंगवण्याची घाई करू नका. 2 ओले रंग एकत्र आले तर ते एकमेकात मिसळून चित्र खराब होण्याची शक्यता असते. 2. सपाट रंगकाम करताना रंगलेपन ढगाळ होऊ नये म्हणून अपारदर्शक रंगांचा वापर करावा. शेडिंगने रंगकाम करायचे असल्यास पारदर्शक रंगांचा वापर करावा. 3. बाटलीमधून थेट रंग न घेता तो पॅलेटमधूनच घ्यावा. म्हणजे रंगात योग्य त्या प्रमाणात पाणी मिसळून सर्वत्र एकसारख्या रंगात चित्र रंगवता येईल. 4. 2 रंगांचे मिश्रण करताना अथवा एखाद्या रंगात काळा अथवा पांढरा रंग घालून त्याच्या छटा बदलताना 2 रंग ब्रशने पॅलेटमध्ये योग्य प्रमाणात घ्यावेत व त्यात योग्य प्रमाणात पाणी मिसळून ते मिश्रण व्यवस्थित ढवळून व एकजीव करून मगच मिश्र रंग रंगवण्यास घ्यावा. 5. सपाट रंगकाम, शेडिंगने रंगकाम, वॉश देऊन त्यावर रंगकाम, आउटलाईनच्या रेषेभोवती जागा सोडून केलेले रंगकाम इत्यादी अनेक पद्धतींनी हे रंगकाम करता येते. या विषयासाठी पुरेसा वेळ दिलेला असल्यामुळे हे रंगकाम तुम्ही बारकाव्याने करू शकता. तसेच विविध तंत्रांनी व मुद्राचित्रांनी पोतनिर्मिती देखील करता येते.
व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबा.